तुम्ही कल्पना करा की शिवाजीराजांना नंतर पन्हाळा घेता आलेला नव्हता. 1000 लोक पडले होते त्यांचे. 10 नोव्हेंबर 1659 गुरुवार मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी या दिवशी अफजलखानाला मारल्याच्या नंतर शिवाजी महाराजांच्या ताब्यात पन्हाळा किती दिवसात आला असेल? 18 दिवसात पन्हाळ्यापर्यंतचा मुलूख, किल्ले आणि पन्हाळा किल्ला ताब्यात आला. 18 दिवस आहेत फक्त. 28 तारखेला हे सगळे ताब्यात आले किल्ले. हीच ग्रँड स्ट्रॅटेजी आहे. ग्रँड स्ट्रॅटेजी आदिलशाहीचा मुलूख जितका लवकर मारता येईल, कारण पन्हाळ्याचे इथं लोक गाफील होते आदिलशाहीचे. खाली गलबाला झाला, सैन्य आलं. कुणाचं सैन्य आहे? ते म्हणाले शिवाजी महाराजांचं सैन्य. म्हणाले आमचे अफजलखान कुठे आहेत? ते म्हणाले अफजलखानवर, शिवाजी महाराज खाली आलेत. हे देऊन टाका म्हणाले किल्ला पहिल्यांदा या सगळ्यांनी. अशा केवळ दहशतीखाली किल्ले आले तर लढाया झाल्याच नाहीत. पण हीच तर स्ट्रॅटेजी होती. एखादी स्ट्रॅटेजी की लोक गाफील आहेत याचा फायदा आपण ताबडतोब घेतला पाहिजे आणि सरप्राईज अटॅक्स केले पाहिजेत. त्यामुळे मुलूख वाढला. पुढची लढाई शिवाजीराजे कुठं खेळले? कोल्हापूरला खेळले. लढाई झालीच नाही. रुस्तुमे जमा आला होता. त्यांनी कोण लोक कुठं कुठं ठेवले, डिप्लॉय केले आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्यासमोर आपले कुठले लोक ठेवलेले होते हे सगळं दिलं आहे कवींद्र परमानंदांनी. फक्त पळ पहिल्यांदा कुणी काढायचं आदिलशाहीतल्या सेनेनी एवढंच राहिलेलं होतं त्याच्यात. तो स्वतः रुस्तुमे जमानच पहिल्यांदा पळत सुटला तिकडून. लढाई बिडाई काही झाली नाही त्या सगळ्यात.